नमस्कार मंडळी. सध्या सूर्यदेव एवढे तापले आहेत की त्यांचा आपल्या पृथ्वीतलावर परिणाम होत आहे. प्रचंड गरमी वाढली आहे. सूर्यदेव तर असेच तापत राहणार आणि त्या पश्चात आपण आपल्या शरीराला आणि पोटाला थंडावा मिळावा म्हणून थंड सरबते, कुल्फी, शीतपेय यांचा समावेश करणार. आज आपण मँगो मिल्कशेक बनवणार आहोत. नमस्कार, मी अपेक्षा. तुमच्या आर्वीज किचनमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण आपल्या किचनमध्ये थंडगार मँगो मिल्कशेक बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 हापूस आंबे घेतले आहेत. स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यात ठेवले, कारण त्यामधील उष्णता पाण्यात उतरेल आणि चीकसुद्धा पटकन निघेल. त्यानंतर हे आंबे मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवले, कारण आपल्याला मँगो मिल्कशेक बनवायचा आहे आणि आंबे थंड असतील तर मिल्कशेक पटकन प्यायला मिळेल. याचबरोबर मी दूधसुद्धा गरम करून नंतर ते कोमट झाल्यावर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवले. आता आपण आंबे कापूया आणि अशा प्रकारे चमच्याने सर्व गर सालीपासून वेगळा करूया. तुम्ही पाहू शकता अगदी सहज हा गर या सालीपासून वेगळा होतो. आपल्याला अगदी सहजरित्या काढता येतो. तसेच हा बाटा आहे, या बाटाचा पण गर काढूया. या आंब्यामधील अर्धा कापलेला आंबा मी सुरीने अशा प्रकारे उभ्या आणि आडव्या चिरा देणार आहे. म्हणजे ते आंब्याची साल आपण उलटी फिरवली किंवा हाताने वर दाबली तर हे छोटे छोटे तुकडे म्हणजेच क्यूब्स वर येतात. ते अलगद सुरीने कापून प्लेटमध्ये ठेवायचे आहेत. ते आपल्याला जेव्हा आपण मिल्कशेक देऊ तेव्हा आपल्याला गार्निशिंगसाठी त्यांचा वापर करायचा आहे. आता आपण आंब्याचा गर काढून ठेवला आहे, ते कापून घेऊया. हा सर्व कापून झालेला गर त्यातला अर्धा गर मिक्सरच्या भांड्यात ओतूया आणि राहिलेला बाकीचा आपण नंतर ओतूया. आता यामध्ये 1 चमचा साखर, थंड दूध ओतून छान असा मिल्कशेक तयार करूया. आता आपल्याला राहिलेल्या आंब्याचा देखील अशा प्रकारे मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे. मिल्कशेक प्यायला देताना किंवा घेताना ग्लासमध्ये मिल्कशेक ओतायचा. त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकायचे. थोडे आपण आंब्याचे छोटे छोटे तुकडे कापून ठेवले होते ते टाकायचे. त्यानंतर बदाम पिस्त्याची पावडर टाकायची आणि हा थंडगार मिल्कशेक प्यायला घ्यायचा. 1 नंबर लागतो हा मिल्कशेक. तुम्ही सुद्धा करून पहा, नक्की आवडेल. आणि आपल्या लहान मुलांना तर खूपच आवडतो. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमंडळी तसेच नातेवाईकांना शेअर करा. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.